नवी मुंबई महानगरपालिकेच्या काल महासभेमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे की जी नवी मुंबई पालिकेमध्ये नोकर भरती होणार होती त्याला स्थगिती दिलेली होती. मात्र हा निर्णय शासन स्तरावर धुडकावून लावला असून जी नोकर भरती आहे ती पूर्वनियोजित प्रमाणेच होणार असल्याचं म्हटलेलं आहे. त्या संदर्भात मनसेने देखील महासभेमध्ये विरोध केला होता आणि पालिका प्रशासनाच्या भूमिकेचं स्वागत केलं होतं, त्यांना पाठिंबा दिला होता. नेमकं काय त्यांची प्रतिक्रिया आपल्यासोबत अभिजित देसाई आहेत. सर, खरं तर जो निर्णय घेतलेला महासभेत तो स्थगित केलेला आहे. आयुक्तांचं तुम्ही कशा पद्धतीने पाठिंबा दिलेला? बघा, ह्याच्यात पाठिंबा देण्याचा विषय नव्हता. ह्याच्यामध्ये नवी मुंबईतील सुद्धा मुलं होती. 132 जागांसाठी फक्त नोकर भरती काढलेली आहे. 4100 जागा अजून रिक्त आहेत. 25-25 वर्षांची सत्ता आहे. तुम्ही नोकर भरती केली नव्हती म्हणून प्रशासक काळामध्ये आयुक्तांनी असे भरती काढलेली आहे. हे काय काल रात्री काढलं आणि आज त्यांची परीक्षा असं नाही ना. हे परीक्षेचं नियोजन ऑलरेडी ठरलेलं होतं. बरं, तुम्हाला एखाद्या गोष्टीला आक्षेप होता तर तुम्ही आयुक्तांशी बोलायला पाहिजे होतं अगोदर, की बाबा मला नवीन बीतली मुलांना नोकरी मिळायला पाहिजे, तुम्ही नवीन बीत परीक्षा घ्या म्हणून. लक्षात असू द्या, जर TCS ही जी कंपनी आहे ही सगळीकडे नोकर भरती करते, म्हणजे ती परीक्षा घेते. तर परीक्षा घेताना त्यांचे जे सेंटरल आहेत तिथं त्यांनी घेतलेले आहेत. पारदर्शकपणे परीक्षा व्हायला पाहिजे, हा त्यातला प्रशासनाचा हेतू होता. आणि त्याच्यामध्ये नक्कीच त्याचं कौतुकच आहे की त्यांनी पारदर्शकता ठेवण्यासाठी हे नियोजन केलं. आता त्याच्यामध्ये नवी मुंबईतून सुद्धा मुलं गेलीत ना संभाजीनगरला परीक्षा देण्यासाठी. नवी मुंबईतून सुद्धा पुण्यात मुलं गेलेली आहेत. बरं, 132 त्याची 113 जागा या आरोग्य विभागाच्या आहेत. 113 जागा म्हणजे किती महत्वाचा विषय. आरोग्य व्यवस्था आपली आज टांगणीला लागलेली आहे. आज लोकांची बघितलं तुम्ही की एका नवजात बालकाचा मृतदेह मिळतो, म्हणजे हे होतो, त्यांना चांगले औषध मिळत नाही, ट्रीटमेंट मिळत नाही, कारण आपल्याकडं डॉक्टरांची संख्या कमी आहे. 113 जागा, त्या 7 वॉर्ड अधिकाऱ्यांची भरती आहे सहाय्यक आयुक्त म्हणून. ते वॉर्ड अधिकारी नाहीत. आज तुम्ही, बरं तुमचं म्हणणं काय, हे सगळं कॉन्ट्रॅक्टवर घ्या. हे सगळं कॉन्ट्रॅक्टवर चालतात. तुम्ही 25-25 सत्ता भोगली. तुम्ही या नोकर भरती काढल्या असतात ही घटनाच घडली नसती ना. आज तुम्ही न काढल्यामुळे आयुक्तांना ते जाणवलं, तेव्हा त्या आयुक्तांनी ती भरती काढली आणि त्याच्यावर तुम्ही एका रात्रीत निर्णय घेता. अरे, मुलांनी तिकीटं काढलेली आहेत, मुलांचे पालक तिथं पोहोचले, मुलांसोबत पालक तिथं राहायला गेलेले आहेत. आज परीक्षा चालू झालेली आहे त्याची, आणि काल रात्री तुम्ही सभागृहामध्ये संध्याकाळी सांगता की हे करा म्हणून, भरती स्थगित करा म्हणून, की हे घेऊ नका, परीक्षा घेऊ नका. हा अन्याय नाही का मुलांवर? किती ताण येईल या गोष्टीवर? पण विरोधक विरोध का करत नाही गोष्टीला? म्हणजे भाजपची सत्ता आहे, विरोधक देखील त्यांनाच पाठिंबा देत, बहुमताने हा निर्णय होतो. बघा, लक्षात असू द्या, विरोधकांनी विरोधकाची भूमिका बजावली पाहिजे. ते कार बजावत नाही हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. पण माझं म्हणणं एकच आहे की ह्याच्यामध्ये विरोधकांनी जी भूमिका काल घ्यायला पाहिजे होती त्याने घेतली नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु एक सर्वपक्षीय लोकांनी जे विचार केला पाहिजे ना, की ह्याच्यामध्ये जी महाराष्ट्रातूनच मुलं येणार आहेत ना, का बाहेरच्या परराज्यातून येणार आहे? बरं, 132 आहे, 4100 भरती अजून तुमच्या हातात आहे. बरं, तुमच्याकडनं एखादा ठराव होतो, शासनाची मान्यता होणार आहे. अरे, 58चं 60 करण्यासाठी तुम्हाला 6 महिने गेलेत, अजूनपर्यंत तुम्ही तो ठराव आणत नाही. काय भरतीचा ठराव आणणार तुम्ही? कारण तुमच्या दोघांचंच एकमेकाशी पटत नाही. इकडनं ठराव गेला नगरविकासला, ठरावच पास होत नाही. अशी कंडिशन आहे. मग तुम्ही काय, जर भरती आणायची ठरलेली आहे, कायद्यानुसार आपण ती भरती घेतोय, तर भरती कमीत कमी ती परीक्षा तर घेऊन द्यायची. मग नववीतील मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजे. एवढं तुमचं नववीतील जनतेवर प्रेम आहे आणि मुलांवर प्रेम आहे, तर 80% मराठी मुलांना नोकऱ्या पाहिजे. MIDC, अरे आशियातल्या मोठी MIDC आपली, तिथे तुम्ही का नाही राबवत की 80% मुलांना मराठी मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत? त्यासाठी तुम्ही भाजप म्हणून का आंदोलन करत नाही? का शिवसेना म्हणून तुम्ही तिथं आंदोलन करत नाही? त्यासाठी आम्हालाच आंदोलन करायला लागतं मराठी मुलांसाठी, तेव्हा तुम्हाला मराठीचा मुद्दा जाणवत नाही. पण आता तुमच्या सोयीने हा ठराव आलेला नाही, हा प्रशासनाने ठराव आणलाय, त्याचं क्रेडिट प्रशासनाला मिळेल, ते क्रेडिट त्यांना द्यायला नको म्हणून तुम्ही या गोष्टीला खोडा घातला आणि त्याला विरोधकांनी साथ दिली. तरी सत्ताधारी आणि प्रशासनाच्या या वादामध्ये नवी मुंबईकर भरडला जातो. 100% नवी मुंबईकर भरडला जातोय. बघा, लक्षात असू द्या, फक्त 132 जागांची भरती होती. त्यासाठी टोटल 78,000 अर्ज आलेले, त्यातले 689 अर्ज काहीतरी आपल्याला कोर्टामध्ये प्रलंबित पडलेत. आता तो वेगळा विषय. माझं म्हणणं ते आहे की एवढं लोकांना रोजगार नाही आहे. आज आज देशामध्ये रोजगार नाही आहे. महाराष्ट्रात तर रोजगार नाहीच आहे. 78 अर्ज येतात 700-800 जागांसाठी. विचार करा, आज 19,000 मुलं परीक्षा देतात 132 जागांसाठी. आणि असा प्रश्न असताना तुम्ही त्याला स्थगिती देता, अत्यंत चुकीची भूमिका आहे. बरं, दुसरा मुद्दा यांचा की नवी मुंबईतील मुलांना रोजगार मिळाला पाहिजे. अरे, नवी मुंबईतील महिलांना रोजगार मिळावा पाहिजे. यासाठी ज्यावेळी प्रशासनाने प्रस्ताव आणला की बाबा बचत गटातील महिलांना याचं गणवेशाचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं, 30 करोडचं टेंडर होतं. ते 30 करोडच्या टेंडरला तुम्ही काय केलं? तुम्ही ते परत पाठवलं आणि काय सांगितलं, जुन्या कॉन्ट्रॅक्टर मफतलालला ते काम द्या. मफतलाल काय ह्यातला आहे का? नवी मुंबईतला आहे.
मफतलाल कुठला कॉन्ट्रॅक्टर आहे? म्हणजे बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं चालेल, कारण त्याच्यामध्ये काहीतरी यांचं आर्थिक हित असू शकतं. मुलांच्या नोकऱ्यांसंदर्भात तुम्हाला हा निर्णय घ्यायला जड का जातोय? अरे महाराष्ट्रातील पोरं लागतील आणि जास्तीत जास्त नवीन मुंबईतले लागायला पाहिजे, प्रकल्पग्रस्त लागायला पाहिजे, 100% लागायला पाहिजे. पण 4100 भरती आहे ना अजून आपल्याकडं. पण ह्याच्यातून नवीन मुंबईतली मुलं नाहीत हे तुम्ही कसं ठरवलं? ह्याच्यात 19,000 मध्ये सुद्धा 70% मुलं ही नवी मुंबईतली आहेत. कुठेतरी भाजप आणि प्रशासन यांच्यामध्ये स्पर्धा सुरू आहे का? कारण कोण वरचढ, मी वरचढ की तू वरचढ, असं काही? खरं आहे, कारण कुठलाही प्रस्ताव काल तुम्ही बघितला असेल, जे अनेक प्रस्ताव आले ते सगळे त्यांनी परत पाठवलेले आहेत. मग ते उद्यानाचे असतील, जे काय भरतीचे असतील, आणखीन कुठले यांनी हे केलेले नाहीत, कारण त्यांच्या मनाप्रमाणेच प्रस्ताव आले पाहिजेत असं त्यांचा जो अट्टाहास आहे, त्या अट्टाहासापायीच हे सगळं होते. याच्यामध्ये नवी मुंबईकरांचं पूर्ण आर्थिक नुकसान होते. नवी मुंबईकरांना ज्या सेवा सुविधा मिळायला पाहिजेत त्या वेळेवर मिळत नाहीत आणि पुढे तर आर्थिक अजून हे झालं. अशा भरती प्रक्रिया जर प्रत्येक गोष्ट कोर्टात जायला लागली तर नवी मुंबईचं काही भलं होण्याची शक्यता सुतराम सुद्धा नाही. खरं तर जी सेवा भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, स्थगिती दिलेली होती, त्याला मनसेने विरोध केलेला असून प्रशासनाने, शासनाने जो निर्णय घेतला त्याचं स्वागत केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरज मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.